नमस्कार, मी सूरज पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो कुलाबा न्यूज 24 मध्ये। आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये हुतात्मा चौक या ठिकाणी आज आपण सगळे जमलेलो आहोत। आज महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे। आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन। 1 मे 1960 रोजी 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही यशस्वी केली होती। आपण लोकांना भेटणार आहोत, त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून महाराष्ट्राला काय संदेश जाईल हे आज आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रवासी मराठी माणूस तो जगभरात आहे, तो खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या हुतात्म्यांचा देणं लागतो आणि त्यामुळे त्यांना अभिवादन करणं, त्यांना आदरांजली वाहणं मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाचं, प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचं कर्तव्य आहे। महाराष्ट्राची भूमिका देशाच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये मोलाची आहे। ज्या ज्या वेगवेगळ्या प्रदेशातली लोक जातात त्यांना जर तिथे व्यवसाय करायचा असेल तर त्या राज्याची भाषा शिकावी लागते, त्याला तो वेळ द्यावा लागतो आणि स्वाभाविकपणे मला असं वाटतं की प्रत्येकाला आपला व्यवसाय वाढवायची इच्छा असते आणि ते त्यासाठी त्या राज्यातली भाषा नक्की शिकतील। आग्रह असला पाहिजे आपला की आपली मराठी भाषा आपण सर्वांनी मिळून जास्त बोलली पाहिजे। ते महाराष्ट्र, मराठी माणूस याची प्रगती ही देशाची प्रगती आणि त्यासाठी आपण सगळेजण मिळून कामाला लागू। एवढ्या शुभेच्छा। जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। खरं म्हटलं तर आज हुतात्मा चौकामध्ये ज्यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांना वंदन करतो आणि एक प्रतीक असलेल्या या महाराष्ट्राचं प्रतीक असलेल्या शेतकरी आणि कामगार हातात हात घालून असलेल्या मार्काच्या संदर्भ नतमस्तक होत असताना येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र परत एकदा स्वाभिमानाने उभा राहावा आणि तशाच पद्धतीने दिल्लीच्या तख्तापर्यंत या महाराष्ट्राची धडक व्हावी अशा प्रकारच्या निश्चितपणाने अपेक्षा व्यक्त करतो। मराठी भाषेला सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे आणि अशा प्रकारची भूमिका शासनाच्या वतीने काही मंत्र्यांनी घेतलेली असेल तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे। मला वाटतं की ते करत असताना मराठी भाषा ही शिकली पाहिजे, यासाठी काही काळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला। आजही आमच्या पक्षाच्या वतीने मराठी भाषा शिकण्याच्या संदर्भामध्ये आजच आम्ही एक प्रशिक्षणाचं उद्घाटन आम्ही संध्याकाळी करतोय। पण महाराष्ट्रामध्ये राहताना मराठी भाषा आली पाहिजे या भूमिकेचं निश्चितपणाने आम्ही स्वागत करतो। परंतु ते करत असताना त्या संदर्भामध्ये कोणी विरोध करत असेल तर इतर राज्यामध्ये जशा पद्धतीने भाषेवाद किंवा भाषेला प्राधान्य दिलं जातं तशा पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे। परत एकदा महाराष्ट्राच्या असलेल्या तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। पोलीस आपल्याला इकडून जा जा म्हणतायत, काही दिवसानंतर मुंबईच्या बाहेर जा म्हणतील, ही वेळ आपल्याला आलेली आहे। आता इथे गिरणी कामगार मराठी एकीकरण समिती संयुक्त मराठी मुंबईच्या माध्यमातून आम्ही जमलो होतो। गिरणी कामगारांना घरं नाही आहेत, गेले अनेक वर्ष लढा सुरू आहे, पण बिहार भवनसाठी 30 माळ्याची जागा, त्या ठिकाणी 30 माळ्याची इमारत उभारायला जागा दिली। उत्तर भारतीय कामगारांसाठी फुकट आम्ही घरे वाटणार आहोत। 2011 पर्यंत जे अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत त्यांना घरं वाटायला आपल्याकडे जागा आहेत। सिडकोच्या माध्यमातून, म्हाडाच्या माध्यमातून परप्रांतीय या महाराष्ट्रावर झालेलं अतिक्रमण त्यांना द्यायला आपल्याकडे घरं आहेत, परंतु गिरणी कामगार गेले अनेक वर्ष बांधतात। माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता भूमिका घेतली। गेले अनेक वर्ष आमचा लढा सुरू होता की रिक्षा, टॅक्सी आणि ओला उबेरच्या माध्यमातून असंख्य आक्रमण या महाराष्ट्रावर होत आहे आणि मराठी माणसाच्या रोजगारावरती गदा येते। या ठिकाणी बेकायदेशीररित्या कृत्य सुरू आहे। एका परमिटवर अनेक लोकांनी परमिट काढलेले आहेत, बेकायदेशीररित्या त्यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट दिलेले आहेत, परंतु मराठी भाषा अवगत नसताना या राज्यामध्ये काय सुरू आहे। आम्ही मागणी केली होती 2019 पासून आणि त्यावेळेस नियम केला, त्याची अंमलबजावणी होत नव्हती। वेळोवेळी परिवहन मंत्री यांना भेटलो आणि हा नियम लागू केला, परंतु त्याच्या विरोधात काही महाराष्ट्रद्वेषी, या महाराष्ट्र राज्यद्रोह करणारे आपलेच गद्दार त्यांच्या विरोधात गेले आणि आंदोलनाची भूमिका घेतली। आज हे महाराष्ट्रामध्ये राहून, मुंबईमध्ये राहून आपल्याला सांगतात की आम्ही मराठी बोलणार नाही, रस्त्यावर उतरू। इतकी वाईट वेळ आपल्याला आली आहे। उद्या हे आपल्याला सांगतील की मराठी माणसं मराठी बोलतात म्हणून आम्ही आंदोलन करू। तर मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे, परिवहन मंत्री यांना विनंती आहे, उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे, आपण आज जे परप्रांतीयांना भीक घालत आहात हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हा मराठी माणसाचा उद्रेक आता आपण पाहतोय। गेल्या अनेक वर्ष आपण पाहतो की महाराष्ट्र दिनाला इथे मोजके लोक यायचे, आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक जमले आहेत।
आता लोकांची संख्या रस्त्यावर तुम्हाला दिसेल. हा उद्रेक तुम्हाला का दिसतोय? कारण मराठी माणसावर होणारे अत्याचार, मराठी माणसाला कुठे नोकऱ्या नाकारल्या जात आहेत, मराठी माणसाला कुठे घरं नाकारले जात आहेत आणि मराठी माणसाला मराठी बोललं म्हणून मारहाण केली जाते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, तरच हे 107 हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली तुम्ही इथे अर्पण करो, एवढं मी म्हणतो. पुन्हा एकदा महाराष्ट्राला मराठी या एक भाषिक राज्याच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 5 वर्ष राहून 2-2 पिढ्या राहून ही माणसं निर्गरगट्टपणे मराठी भाषा बोलायला विरोध करतात. म्हणजे अक्षरशः या मातीमध्ये उभं राहून ते राज्यद्रोह करतायत. परिवहन मंत्र्यांनी सांगितलं होतं की जो रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठीमध्ये बोलणार नाही त्याचे परवाने रद्द केले जातील. आम्ही तर परिवहन मंत्र्यांना, प्रताप सरनाईक साहेबांना विनंती करतो की फक्त परवाने रद्द करून काही होणार नाही, याच्यामध्ये फौजदारी गुन्ह्याची तरतूद पाहिजे. काही निगरगट्ट माणसं रस्त्यावर उतरले आहेत, मराठी बोलणार नाहीत म्हणून रस्त्यावर उतरलेत. उद्या तुम्ही जे देशमुख आहात, भोसले आहात, सावंत आहात आणि पवार आहात, हे तुम्ही मराठी बोलताय म्हणून हे तुमच्या विरोधात रस्त्यावर बोलतील की मराठी माणसं मराठीमध्ये मुंबईमध्ये येऊन मराठी का बोलतात. त्या राज्याचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, खास करून उपमुख्यमंत्री असतील, ज्यांनी मराठीच्या चळवळीतून आज त्या पदापर्यंत पोहोचले, त्या राजकारण्यांनी एकदा विचार करावा. मराठी माणसाला घरं मिळत नाहीयेत, मराठी शाळा बंद केल्या जातात, मराठी मुलांना रोजगार मिळत नाहीयेत, मराठी चित्रपटांना थिएटर मिळावं म्हणून भिका मागत फिरावं लागतंय, मराठी तरुणांना मराठी भाषेची मागणी केली म्हणून माफीनामे लिहून दिले जावे लागतात. म्हणजे आपण कशाची वाट बघणार आहोत? फक्त मुंबईमध्ये मराठी माणूस टिकवला गेला, तुम्हाला वाटतं यांच्या मतांच्या राजकारणासाठी टिकवला गेला, नाही तर मराठी माणसाच्या जमिनी विकल्या, मराठी माणसाची घरं विकली, तसा कधीच मराठी माणसाला विकून या शहराबाहेर काढला असता. पण मराठी माणूस पुन्हा एकदा 65 वर्षापूर्वी रस्त्यावर उतरला होता, तसा रस्त्यावर उतरण्याची वाट बघू नका. यावेळेस मराठी माणूस रस्त्यावर उतरेल तेव्हा फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मागेल ना मागेल. आम्हाला वेगळा देश म्हणून आमचा महाराष्ट्र हवा आहे. आमचा महाराष्ट्र सर्व माध्यमातून एक देश म्हणून स्वतःला चालवण्यासाठी तेवढा समृद्ध आहे. ह्या मराठी माणसाला आता कळून चुकलेलं आहे. त्यामुळे उत्तरेची धुणी भांडी करण्यापेक्षा, उत्तरेच्या लोकांना पोहोचण्यापेक्षा आम्ही आमच्या जीवावर आमचं राज्य चालवण्यासाठी सक्षम आहोत. या गोष्टी या स्थानिक नेत्यांनी, खास करून परप्रांतीय नेत्यांनी याची वेळ दखल घ्यावी. याच्या पुढे हा मराठीचा लढा अत्यंत तीव्र होईल आणि जसा महाराष्ट्राला रक्तरंजित इतिहास आहे तसाच एक नवीन रक्तरंजित इतिहास आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा या रस्त्यावर होईल. याची आपण वेळेस दक्षता घ्यावी.